कृषी मंत्री दत्ता भरणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दत्ताजी, काय सांगाल, एकंदरीत राज्यभरामध्ये ज्या प्रकारे पाऊस झालेला आहे, सध्याची शेतीची अपडेट आहे, कशा प्रकारे पेरणी आहे, काय सांगाल? गेली आपल्याला माहिती आहे की 5, 6, 8, 10 दिवस झाला पाऊस या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय. काही ठिकाणी पाऊस जादा झालेला आहे आणि काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा कोकण विभागामध्ये झालेला आहे आणि नाशिक विभागामध्ये सर्वात कमी पाऊस जर पाहिलं तर नाशिक विभागामध्ये कमी पाऊस झालेला आहे. आकडेवारीचा जर विचार केला तर 1049 मिलीमीटर पाऊस हा कोकण विभागामध्ये झालेला आहे आणि नाशिक विभागामध्ये सरासरी 125 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि तालुक्याचा जर विचार केला तर इगतपुरी, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी, राहुरी या तालुक्यामध्ये सरासरीच्या 25% पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. या वर्षी साधारणतः पेरणी ही 45% पेरणी ही राज्यामध्ये झालेली आहे आणि अजूनही पेरणी साधारणतः पाऊस थांबल्यानंतर वापसा पाहून शेतकरी पेरणी करतील. जुलै अखेर 100% पेरणी ही राज्यामध्ये सगळीकडे होईल. आजचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे पेरणी होईल आणि या पावसामुळं, अति पावसामुळं ज्या माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, फळाचं झालेलं आहे, पिकाचं झालेलं आहे, या बाबतीमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या एकत्र माध्यमातून त्याच्या शेतीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताताई पवार या सर्वांनी दिलेले आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून अहवाल प्राप्त होताच त्या शेतकऱ्याला मदत दिली जाईल. नाशिकमध्ये जरी पाऊस कमी झाला असला तरी आज हाय अलर्ट तिकडे देण्यात आलेला आहे. नदी नाले दुथड्या भरून वाहतात. 100% आनंद आहे. आपण तिकडे पाऊस कमी झालेला आहे. पाऊस जिथं माझं म्हणणं आहे की सर्वदूर राज्यामध्ये पाऊस पडावा. आपण म्हणला ते बरोबर आहे की नाशिक विभागामध्ये आज पाऊस हवामान विभागाचा अंदाज आहे, पाऊस दाखवतोय. त्यामुळे निश्चित प्रकारे अजूनही मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस कमी आहे, अजूनही पाऊस पडावा असं निश्चित प्रकारे आपण ते आशावादी आहोत. नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. या अगोदर सुद्धा प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान जे शेतकऱ्यांची झाली ती भरणी असेल किंवा त्याचा परतावा असेल आणि आता कशा प्रकारे पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होईल ते सगळ्यांची नुकसान भरपाई मदत शेतकऱ्याला दिली जाईल. ज्या प्रकारे सध्या एक राजकीय प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत ते कुठेतरी एनडीएला पाठिंबा दिला अशी माझी समोर येते. काय सांगा? ह्या बाबतीमध्ये मला कसली कल्पना नाहीये आणि आपल्याला माहिती आहे की आमच्या पक्षाचा निर्णय हा सुनीताताई पवार, आमच्या प्रमुख तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल, भुजबळ साहेब घेत असतात. त्यामुळं जो काही निर्णय तो आमच्या सुनीताताई पवार त्या बाबतीमध्ये घेत असतात. आमच्याशी वाटतं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीशम, वैभव पाटील, मुंबई.